घटक आहे समानार्थी शब्द. मग आता इथं तुमच्या समोर एक मी शब्द दिलाय वर्षा. वर्षा या शब्दाला 3 पर्याय मी तुम्हाला दिलेले आहेत. सांगा बरं 3 पर्यायापैकी उत्तर काय वाटतंय. बघा इथं समोर तुम्ही झूम करूनही बघू शकता. वर्षा याला 3 पर्याय काय आहेत. करार नाही, पाऊस होय, नवल नाही. म्हणजे वर्षा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे पाऊस. आले लक्षात. मग आता पुढचा समानार्थी शब्द आपण बघू. वावर. वावर म्हणजे काय. शेत शिवार. जे विद्यार्थी आपले शेतकरी असतील त्यांच्या लगेच लक्षात येईल. त्यांचे वडील म्हणतात मी वावरात जाऊन आलो. घरातलं कोणतरी म्हणतं आमचं शिवार लय फुलून आलंय. म्हणजे काय. आमच्या शिवारात पीक आलंय चांगलं. आपल्याला कविता पण होती बघा. आहे की नाही. काय होती कविता. ठीक आहे नंतर सांगा. चला ओके. मूस. मूस म्हणजे भट्टी. मूस म्हणजे भट्टी. तिसरा शब्द. ही भट्टी कशाची असते माहिती का. ती ज्या हॉटेलमध्ये जर तुम्ही गेलात तर तिथं तंदूरची पण भट्टी असते. म्हणजे गरम ज्याच्यामध्ये कोळसे टाकून आग उष्णता निर्माण केली जाते. किंवा लोखंड वितळण्याची सुद्धा भट्टी असते. अशा गोष्टींना मूस म्हणतात. अचंबा म्हणजे आश्चर्य. आम्हाला अचंबाच वाटला. एक अपंग व्यक्ती कळसुबाईच्या शिखरावर 10 वेळा गेला. 10 वेळा गेला म्हणजे. त्याच्यानंतर चौथा शब्द आहे खग. हा प्रश्न आतापर्यंत 2 वेळा परीक्षेला आला. खग म्हणजे काय. मुलांच्या लक्षातच येत नाही. खग म्हणजे पक्षी, विहंग आणि पाखरू. खग म्हणजे काय. पक्षी, विहंग आणि पाखरू. ठीक आहे. पुढचे आपण बघू. चला आपल्याला पुढचे शब्द बघायचे. काय होईल प्रत्येक वेळी जर मी हाताने लिहित बसलो तर आपल्या सगळ्यांचा वेळ जाईल. म्हणून आपण याचा वापर करतो. ठीक आहे. चला समानार्थी शब्दांमध्ये आपण आता इथला पहिला शब्द बघितला होता वावर. त्यानंतर वावर बघितला, मूस बघितला, अचंबा बघितला, खग म्हणजे पक्षी, विहंग आणि पाखरू. तुम्ही झूम करून व्हिडिओ बघू शकता. पुढचा शब्द आहे बिछाना, अंथरूण. आई तुम्हाला संध्याकाळी सांगत असेल काम करताना चल सगळ्यांची जेवण झाली तर आता तू पुसून घेतल्यानंतर तिथं अंथरूण टाक. बरोबर. किंवा आता तू दमलाय जाऊन अंथरुणावर झोप. म्हणजे काय बिछाना. अंथरूण म्हणजे बिछाना. गौरव सत्कार करणे. तुम्ही जर उत्तम मार्क मिळवलेत तर तुमच्या शाळेत तुमचा सत्कार होईल. काय होईल. सत्कार म्हणजे गौरव होईल. बरकत, भरभराट, उत्कर्ष. त्यानंतर साथ, सोबत, संगत. कुटी म्हणजे झोपडी. कुटी म्हणजे झोपडी. एक इंटरेस्टिंग शब्द होता बघा. मांजराला शब्द होता भाटी. मांजराला शब्द काय होता भाटी. विस्तार अधिकारीच्या परीक्षेमध्ये विचारला गेला होता. मुलांना सांगता आला नाही. आपल्याही परीक्षेत विचारला गेला तर मुलांना सांगता आला नाही. मांजर म्हणजे भाटी सुद्धा होतो. पुढे येईलच कुठेतरी किंवा मी परीक्षेत तुम्हाला दाखवून देईल. आपण जे पुढे घेणार आहोत प्रश्नपत्रिका त्यावेळी. इवलीशी लहानशी. जीर्ण जुने. जीर्ण म्हणजे काय जुने. म्हणजे काय हो. त्याने जे अंगावर कपडे घातले ते फार जीर्ण आहेत. जीर्ण म्हणजे जुने आहेत. विराणी. विराणी म्हणजे काय दुःखद गाणे. दुःखाचे गाणे. काय विराणी गाणे लावले. किती शांत असे दुःखद आहेत. तसं धन, पैसा, संपत्ती. फुलोरा फुलांचा बहर. प्रेम, माया. तुमची आई तुम्हाला जी माया लावते त्याला आपण प्रेम संबोधतो. वडील जे प्रेम करतात त्याला मायाही संबोधतात. अशा प्रकारे. स्वैर मोकळेपणा. स्वैर मोकळेपणा. कुठल्याही विद्यार्थ्याला वर्गात कोंडून राहायला आवडत नाही. मग मैदानावर स्वैर फिरायला आवडतं. काय होतं. मैदानावर स्वैर फिरायला आवडतं. ठीक आहे. झोका, हिंदोळा. झोका, हिंदोळा. पुढे निर्जन, ओसाड. ती झोपडी खूप निर्जन आणि ओसाड जागेत होती. म्हणजे निर्जन जागेत जिथं कोणताही माणूस नव्हता. जन म्हणजे माणूस आणि निर्जन म्हणजे ओसाड. पती, नवरा, कांत. पती, नवरा, कांत. जुन्या गोष्टींमध्ये हा शब्द वापरला जायचा. पती, नवरा, कांत. त्यानंतर पारंगत.
आमचा जो नीरज चोपडा आहे भारताचा, तो भालाफेकीमध्ये पारंगत आहे, म्हणजे तो निपुण आहे, कुशल आहे. नीरज चोपडा याने ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळवलं भारतासाठी. तो शीन, थकवा, काम करून करून मला खूप थकवा आला, आई म्हणते की नाही एखाद वेळी, मग तो शीन आला. प्रजा, रयत, प्रजा रयत, समुद्र, सागर, सिंधू, आणि त्याला जर नदी मिळाली तर त्याला म्हणतात सागर, सिंधू, सरिता. सागराला मिळालेली सरिता, सागर, सिंधू, सरिता. मासा, मीन, मत्स्य, ही रास पण आहे, मीन ही रास आहे. मत्स्य म्हणजे मासा, मत्स्य म्हणजे मासा. स्तुती करणे, प्रशंसा करणे, स्तुती करणे म्हणजे प्रशंसा करणे. मित्र, दोस्त, सखा, दोस्त, सखा. पुढचा शब्द आपण बघत आहोत, बिनधास्त. बिनधास्त म्हणजे बेफिकीर, बिनधास्त म्हणजे बेफिकीर. धाकला म्हणजे धाकटा. आता बिनधास्त या शब्दामध्ये काय सांगता येईल, तू बिनधास्तपणे काम कर, भिवू नकोस, ईश्वर तुझ्या पाठीशी आहे. तू तुझं चांगलं काम कर, दुसऱ्यांना त्रास देऊ नकोस, तुझं कुठेही नुकसान होणार आहे असं ज्यावेळी म्हटलं जातं ना, बिनधास्त राहा, बेफिकीरपणे काम कर. धाकला म्हणजे धाकटा. वाण म्हणजे काय, उणीव, वाण म्हणजे उणीव. पुढे रुचकर, चवदार. तुझ्या धाकला म्हणजे लहान भाऊ, वाण म्हणजे उणीव. तुमच्याकडे काही सामान नाहीये का, तुमच्याकडे वाण आहे का सामानाची, म्हणजे तुमच्याकडे अडचण आहे का. उणीव असणे. रुचकर म्हणजे चवदार. गाणे म्हणजे गीत. खूप छान गाणे म्हणतात, लता मंगेशकर यांची गीतं खूप सुंदर असतात, मग ते गाणे गीत. उदंड, खूप, पुष्कळ, उदंड, खूप, पुष्कळ. छंद, नाद, आवड, छंद, नाद, आवड. जाचक, त्रासदायक, जाचक म्हणजे त्रासदायक. आता एखाद्याला छंद आहे म्हणजे त्याला गाण्याचा नाद आहे, गाण्याचा छंद आहे, संगीताची आवड आहे असं म्हणता येईल. छंद म्हणजे नाद. उदंड म्हणजे खूप पुष्कळ आहे तुमच्याकडे गोष्टी, कशाची अडचणच नाही, म्हणजे उदंड आहे. उदंड झाले पाणी, पाऊस जर भरपूर पडला असता त्यावेळी म्हणतात उदंड झाले पाणी, वाहून नेले केले दीन वाणी. खूप पाऊस पडला तर तो सगळं वाहून नेतो आणि गरीब करतो, तसं उदंड. पुढे जाचक म्हणजे त्रासदायक. काष्ठ, लाकूड. काष्ठशिल्प म्हणजे लाकडाचे शिल्प, काष्ठशिल्प म्हणजे लाकडाचे शिल्प. शब्द ऐकताना डोळे उघडे ठेवा आणि कान उघडे ठेवा, म्हणजे तुमच्या नीट स्मरणात राहील. ठीक आहे. अर्जव, व्हिडिओ झूम करून बघता येईल तुम्हाला. अर्जव म्हणजे विनंती. जर तुम्हाला अक्षर दिसायला अडचण असेल तर वरती सेटिंग मध्ये त्याची जी तुमच्या व्हिडिओची क्वालिटी ती वाढवून घ्या आणि झूम करा. ठीक आहे. पुढे जिन्नस म्हणजे पदार्थ. जिन्नस म्हणजे पदार्थ. तुमच्याकडे आज जेवणात खूप जिन्नस होते म्हणजे खूप पदार्थ होते. आर्त, व्याकुळ करणारी. आर्त म्हणजे काय, व्याकुळ करणारी. दुःखद घटना आहे, आर्त घटना आहे. ढीग म्हणजे रास, हा शब्द सुद्धा आलेला आहे परीक्षेला. आर्त आणि ढीग हे दोन्ही शब्द आलेले आहेत. युक्ती म्हणजे कल्पना. ठीक आहे. चला, हे शब्द बघितले. ठीक आहे. आता आपण यामध्ये एवढे शब्द बघितले, काही प्रश्न बघू आपण आणि दुसऱ्या भागात आपण याचा उरलेले शब्द बघू. ठीक आहे. चला, यात भरपूर शब्द आहेत. आपण आता सराव संचातले काही शब्द बघू, प्रश्न बघू. काही दिलेल्या प्रत्येक वाक्यातील अधोरेखित शब्दाच्या शब्द पर्यायातून योग्य क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. पहा बरं प्रश्न काय सांगतो. अणुबॉम्बच्या वापरामुळे सर्व जगाचा संहार होणे अटळ आहे. सगळ्यांनी लक्ष द्यायचंय, समोर बघायचंय, तुमचं लक्ष स्क्रीनवर आहे, तुम्ही सुद्धा व्हिडिओ नीट बघायचा आहे, झूम करून बघायचा आहे. मग अणुबॉम्बच्या वापरामुळे सर्व जगाचा संहार होणे अटळ आहे म्हणजे काय. प्रगती होईल का, सैन्य होईल का, नाही. निराश होईल का, नाही. विनाश. संहार म्हणजे काय, विनाश. पर्याय क्रमांक 1. पुढे आज मला शाळेत यायला विलंब झाला. आज मला शाळेत यायला विलंब झाला म्हणजे वेळेत आला का, तो उशीर झाला का त्याला. बर, गतिमान आला का, लाज वाटते का, नाही, त्याला उशीर झाला. विलंब म्हणजे काय, उशीर. विलंब म्हणजे काय, उशीर. ठीक आहे. पुढे
राजा आपली प्रजा प्रेमाने सांभाळतो. राजा आपली प्रजा प्रेमाने सांभाळतो. राजा आपली प्रजा प्रेमाने सांभाळतो. मग हे प्रजा म्हणजे काय हो? रयत. ठीक आहे. भाऊ नाही, साधू नाही आणि थकवा नाही. सतत दिवसभर काम केल्याने थकवा येतो. सतत दिवसभर काम केल्याने काय येतो? आनंद मिळतो? नाही. दुःख होते? सुश्राव्य? नाही. शीन. वास्तविक या सुश्राव्य शब्दाचा अर्थ होतो खूप चांगलं गाणं ऐकायला येणे. इथं कुठंच जुळत नाही, पण तुम्हाला चुकवण्यासाठी हा पर्याय दिला असतो. हा पर्याय चुकीचा आहे. पुढे, वासना हे दुःखाचे मुख्य कारण आहे. वासना हे दुःखाचे मुख्य कारण आहे. म्हणजे काय हो? नम्रता नाही, व्यथा नाही, अलग नाही, इच्छा. चुकीच्या कामाकरता होणारी इच्छा म्हणजे तुमच्या दुःखाचं कारण आहे. चुकीच्या कामाकरता होणारी इच्छा म्हणजे वासना. समजलं? पुढे पुढचं बघू. पुढीलपैकी समान अर्थाच्या चुकीची जोडी कोणती ती ओळखा. हा प्रश्न बऱ्याच वेळा मुलांची गल्लत करतो. पुढीलपैकी समान अर्थाच्या चुकीच्या शब्दाची जोडी ओळखा. सारखे शब्द आहेत पण यात चुकीचे कोणते? असा प्रश्न तुम्हाला कधी जमेल सांगू का? जर तुम्ही 200 शब्द किमान 5 वेळा वाचले असतील. 200 शब्द 5 वेळा वाचणे म्हणजे 200 गुणिले 5 1000. समानार्थी शब्द तुम्ही 1000 वेळा वाचले पाहिजेत, तेव्हा तुमच्या लक्षात राहील. आले लक्षात? हाच व्हिडिओ तुम्ही जर 3 वेळा पाहिला तर तुमचे झालेले शब्द असतील ते 3 वेळा पाहून होतील. अशा प्रकारे तुम्ही जर तेच शब्द लिहून काढले तर होईल. आनंद म्हणजे हर्ष, मित्र म्हणजे दोस्त, बंधू म्हणजे भाऊ, मयूर म्हणजे मासा नाही. चुकीची जोडी. ठीक आहे. पती नवरा, पती आणि नवरा. ठीक आहे. शीघ्र जलद, हिम हुशार, सीमा शिव. सीमा शिव बरोबर आहे. हिम म्हणजे हुशार नाही. हिम म्हणजे बर्फ. हिम म्हणजे काय? बर्फ. हिम म्हणजे बर्फ. ठीक आहे. म्हणजे आपला जो पर्याय होता चुकीचा, कोणती जोडी होती ही? आपला पर्याय काय आहे? हा, चुकीची जोडी ओळखायची ना. पुढे, शत्रू वैरी, समुद्र सागर, मत्सर द्वेष, मग सैन्य सौंदर्य नाही. चुकीचं आहे. सैन्य म्हणजे काय? जे देशासाठी रक्षणाचे काम करते असे सैनिक. बरोबर? बघा 3 प्रश्न आपण बघितले. पुढचं बघू. चौथा, हिम बर्फ. बघा वरती दिला होता, मी तुम्हाला सांगितलं होतं ना वरती आधी. हिम म्हणजे बर्फ, ही जोडी बरोबर आहे. क्षमा, शंका, संशय, टंचाई, कमतरता. क्षमा म्हणजे अशक्त नाही. क्षमा म्हणजे माफ करणे, दुसऱ्याला दया दाखवणे. चुकीची जोडी ही आहे. आले लक्षात? पुढे, पुढील ठळक अक्षरातील प्रत्येक शब्दाचा समानार्थी शब्द निवडून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. पुढे जे दिलेलं आहे याच्यातला योग्य पर्याय निवडायचा. बघा शब्द आहे साथ. साथ म्हणजे काय? सुश्राव्य नाही, सोबत हो, वेस नाही आणि दल नाही. आपला पर्याय सोबत. पुढे दुसरा शब्द संशय. संशय म्हणजे काय? शंका घेणे हो, बर्फ नाही, निराश नाही, माफी नाही, शंका घेणे. तिसरं वर्षा, आपण आधीच बघितला होता. वर्षा म्हणजे पाऊस. वर्षा म्हणजे पाऊस. करार नाही, नम्रता नाही आणि नळ नाही. शेवटचा प्रश्न बघू. सूर्य, दूध, रवी, दूध नाही, शास्त्रज्ञ नाही आणि सर्प नाही, रवी. सूर्य म्हणजे काय? रवी. ठीक आहे. आपण आता जो भाग बघितला तो समानार्थी शब्दांचा पहिला भाग होता. यात आपण समोर दिसणारे अर्धे शब्द बघितलेत. दुसऱ्या भागात आपण याच टप्प्यातले अर्धे शब्द पाहणार आहोत. ठीक आहे. प्रश्न पहिला आहे तुमच्या समोर. प्रश्नांनंतर आपण काही शब्द समजून घेऊ. अंग म्हणजे काय? तुम्ही याचं उत्तर कमेंटमध्ये खाली टाकायचे, तुमचं नाव टाकून द्यायचे. अंग म्हणजे काय? तणू, पावक, संजीवनी की कानन. ठीक आहे. तणू, पावक, संजीवनी की कानन. बघा हेच ऑप्शन मी खाली 2-3 याच्यात ठेवलेले आहेत. म्हणजे या ऑप्शनवर आपल्याला चर्चा करताना पुढच्या शब्दांना मदत मिळेल. ओके. अंग म्हणजे काय? सापडले तुम्हाला अर्थ?
आता ह्याच्यात अंग म्हणजे कानन हा शब्द नाही हे आधीच सांगतो. त्याच्यानंतर संजीवनी शब्द सुद्धा का अंग म्हणजे नाही. मग अंग म्हणजे काय? पावक आणि तनू ह्याच्यापैकी काय येते अजूनही टाका कमेंट मध्ये. ओके, अंग म्हणजे तनू, ठीक आहे. शरीर, अंग म्हणजे आपलं शरीर, ठीक आहे, शरीर. आणि मग पावक म्हणजे काय हो? पाणी, जल, पावक, पाणी. ओके, आले लक्षात, ठीक आहे. मग आता आपण अंग म्हणजे समजून घेतलं अंग म्हणजे काय, तर तुमच्या ते लक्षात आलेलं आहे शरीर. मग आता खालचा प्रश्न तुम्ही वाचायचा आहे आणि पुढच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय. ओके, चला बघा, अमृत म्हणजे काय हे सांगा. अमृत म्हणजे काय? आपण अंग म्हणजे काय बघितलं, अमृत म्हणजे काय? आता तुम्हाला यातले काही ऑप्शन्स आणखी गळून जातील. कानन म्हणजे अमृत होत नाही, कानन म्हणजे अमृत होत नाही, पण खाली तरी कानन शब्द कंटिन्यू राहणार आहे. अजून तुम्हाला मदत होईल, थोडा विचार करा. अमृत म्हणजे काय? पावक म्हणजे पाणी आणि जल, मग हे पण नाही. आता जल, जल हे अमृत समान असतं पण अमृत नाही, ठीक आहे. अमृत समान आहे, त्याला अमृत असं म्हटलं जातं, पण पूर्ण अर्थाने इथं दुसरा पर्याय जुळणार आहे. अमृत म्हणजे संजीवनी. एखाद्या मृत व्यक्तीला जेव्हा जीवन मिळतं, एखाद्या मृत व्यक्तीला जीवन मिळते त्यावेळी त्याला परत जीवन मिळतं, म्हणून संजीवनी. काय म्हणतात? अमृत या शब्दाला संजीवनी म्हणतात. मग एक रामायणामध्ये असा प्रसंग घडला होता की लक्ष्मण जे होते त्यांना इंद्रजिताने धनुष्य बाण मारून मूर्छित केलं होतं. त्यांना एक शक्ती लागली होती आणि त्यावेळी मग वैद्यांनी सांगितल्यानंतर हनुमंत जे होते ते खाली दक्षिणेतून उडत आले होते आणि द्रोणागिरी पर्वत त्यांनी उचलून नेला होता. तो तिथं आहे, दक्षिणमध्ये अजूनही आहे, दक्षिण भारतामध्ये. आणि तिथून संजीवनी बुटी त्यांना आणायची ती, पण ती सापडत नव्हती, म्हणून त्यांनी सगळा पर्वतच उचलून नेला. तशा प्रकारची संजीवनी वनस्पती म्हणजे अमृत, त्यातून अमृत निघतं, अशा अर्थाने संजीवनी हा शब्द वापरला जातो. ठीक आहे. पुढचं अरण्य, तिसरा पर्याय आपल्या पुढे, तिसरा ऑप्शन आहे अरण्य. अरण्य म्हणजे काय? एखाद्या पर्यायाला, आज मी मुद्दाम बरं का एक पर्याय ठेवलेला नाही, बरेच पर्याय असू शकतात, बरेच पर्याय असू शकतात. तुम्ही चारीचा विचार करा. अरण्य म्हणजे काय? एक वाटतंय, दोन्ही पर्याय वाटतात, तिन्ही वाटतायत का चारी? यस, चारही पर्याय. अरण्य म्हणजे विपिन सुद्धा, कानन सुद्धा, वन सुद्धा आणि जंगल सुद्धा. कानन हा शब्द आसाम जे आहे, आसामच्या प्रदेशामध्ये वेगळ्या पद्धतीने वापरला जातो. अजून हिंदी साइड मध्ये वापरला जातो कानन, वन, ठीक आहे. आणि विपिन आणि जंगल. आले लक्षात? चला आणखी काही प्रश्न बघू पुढचे. आपल्या समोर पुढचे 2 प्रश्न लिहिलेले आहेत बघा. चौथा आणि 5वा प्रश्न आपण पाहत आहोत. क्षर याला किंवा शर या शब्दाला समानार्थी शब्द कोणता सांगा. सांगा बरं, शर या शब्दाला समानार्थी शब्द. शर म्हणजे काय? विचार करायचा, एवढा सोपा नाहीये लगेच सापडेल असा. ज्याच्याकडे 300+ शब्दसंग्रह असेल ना, 300+ त्यालाच सापडेल. तुमच्याकडे आहे का बघा. चला सांगा काय उत्तर आहे. बघा, अक्षर म्हणजे हे शीर म्हणजे काय? आपलं जे डोकं असतं ना त्याला शीर म्हणतात, त्याच्यामुळे हा नाही. नेम म्हणजे काय? एखाद्या गोष्टीवरती आपण लावलेलं लक्ष किंवा त्याचा घेतलेला वेध, ठीक आहे, तो नाही. धनुष्य, धनुष्य म्हणजे काय? तुम्ही फोटोज बघितला असेल ना, भगवान राम किंवा लक्ष्मण यांच्या खांद्यावरती असतो बघा ते धनुष्य. पण त्याला लावलेला जो बाण असतो ना, या बाणाला म्हणतात शर. काय म्हणतात? शर. शरसंधान, शरसंधान साधने, बरोबर. मग संधान साधने म्हणजे नेम लावणे धनुष्याने, ठीक आहे. त्या धनुष्यावरती बाण लावून नेम लावला. हे सगळे शब्द ह्याच्याशी जोडलेले होते, पण ॲक्युरेट शब्द होता बाण. आले लक्षात? ओके, चला पुढचा शब्द तुम्हाला सांगायचा आहे. चला सांगा काय आहे. पुढच्या शब्दासाठी तुम्हाला वेळ देत आहे, सांगा. पक्षी या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? विहंग, पर, पंख, शेपूट. थोडंसं अवघड केलं कारण त्याच्याशी जुळणारे शब्द इथं टाकले.
पण ते त्याच्याशी संलग्न आहेत पण समानार्थी नाहीत. कोणते आहेत? ऑप्शन नंबर तुम्ही बोटवर करू शकता. पंख नाही, शेपूट नाही. आता हे दोन राहिले त्याच्यापैकी सांगा. पर, पर म्हणजे माशाला जे बाजूनी पंख असतात त्याला पर म्हणतात, हा पण नाही. एक नंबरचा पर्याय विहंग. करविहार मुक्तपणे, जो मुक्तपणे आकाशात फिरतो त्याला विहंग म्हणतात. काय म्हणतात? विहंग म्हणजे पक्षी. ठीक आहे, ओके. चलो पुढचा प्रश्न बघू. पुढचे दोन प्रश्न आपल्या समोर आहेत. आधीच्या याच्यात जे धनुष्य शर आलं होतं त्याच्यामुळे मुद्दाम हा प्रश्न घेतला. सांगा धनुष्याला समानार्थी शब्द कोणता? धनुष्याला समानार्थी शब्द कोणता? जर तुम्हाला वाटत असेल 4 तर ते चुकीचं आहे. जर तुम्हाला वाटत असेल 2 तर तेही चुकीचं आहे. आणि जर तुम्हाला वाटत असेल 3 तर तेही चुकीचं आहे. कमांड. त्याचा अर्थ सांगतो का ते आता बघा. आधी आपण बघितलं बाण म्हणजे काय? शर. बाण म्हणजे क्षर. आणि तीर याला सुद्धा तसंच म्हटलं जातं, तीराला सुद्धा बाण म्हटलं जातं. पण इथं शब्द आहे कोदंड. मी तुम्हाला उदाहरण देताना सांगितलं होतं की भगवान राम यांच्या खांद्यावरती जे धनुष्य आहे, ती जी कमान असलेली जी हे बाण लावायची तिला कोदंड म्हणतात. काय म्हणतात? कोदंड. त्याच्यामुळे रामाला असं म्हणतात कोदंडधारी राम असंही म्हटलं. कळलं? कोदंड हा शब्द त्याच्यासाठी वापरला जातो. ठीक आहे. हा, आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी आज एक हे करतो. अर्जुनाचं जे धनुष्य होतं त्याचं नाव काय ते सांगायचे. अर्जुन जो धनुष्य वापरायचा त्याला काहीतरी नाव होतं ते सांगा. ठीक आहे, तुम्ही ते शोध घ्यायचा आणि कमेंट मध्ये सांगायचं. जसं मी रामाच्या धनुष्याचं नाव सांगितलं तसं. ओके, चलो पुढचं. सिंह हा शब्द आपल्या पुढे आहे. सिंह याला व्याघ्र म्हणतात, केसरी म्हणतात, छावा की गजराज? काय म्हणतात? सिंहाला व्याघ्र, केसरी, छावा की गजराज काय म्हणतात? ओके, ठीक आहे. मी सांगतोय ह्याला केसरी म्हणतात. व्याघ्र म्हणजे वाघ, व्याघ्र म्हणजे वाघ, सिंह नाही. छावा हा त्याचा बछडा असतो आणि गजराज म्हणजे हत्ती. ठीक आहे. मग वाघाच्या पिल्लाला छावा म्हटलं जातं, त्याच्यामुळे सिंह म्हणजे केसरी. आलं लक्षात? सिंह म्हणजे काय? केसरी. ठीक आहे, चलो ओके. बघा आपल्या समोर आपण आता काही शब्द पाहणार आहोत. इथं झुंज हा शब्द आहे, त्याच्या आधी झोपाळा होता. झोपाळा म्हणजे झुला. इथं लिहून देतो झोपाळा, याचा अर्थ होतो झुला. ठीक आहे, लहान मुलांना बांधलेला असतो तसा. त्याच्यानंतर आहे झुंज. झुंज, झुंज म्हणजे काय? तर झुंज म्हणजे लढा. झुंज म्हणजे लढा. ओके, आले लक्षात? झुंज म्हणजे लढा. चला आता आपण तुमच्या समोर पुढचे काही शब्द पाहणार आहोत. बघा, ठेका. ठेका म्हणजे काय? कंत्राट. ठेका म्हणजे काय? कंत्राट. एखाद्या कामाचं जर एखाद्या व्यक्तीने सगळंच काम स्वतः करायला घेतलं आणि माणसं लावले तर त्याला ठेकेदार म्हणतात आणि त्यांनी घेतलेल्याला कंत्राट म्हणतात. डोके, मस्तक, शिर. आधी पण तो शब्द मी घेतला. डोके याला शिर असे म्हटलं जातं. तो शिर असा किंवा त्याला मस्तक असं म्हणतात. ठीक आहे, मस्तक. ओके, त्याच्यानंतर पुढचा आहे ढीग, रास. ढीग, रास. ढीग म्हणजे रास. ढीग याचा अर्थ रास. धान्याची असते ना रास पडलेली तशी. त्याच्यानंतर तरंग, जे समुद्रावरती येतात ना ते तरंग असतात किंवा त्याला लाट किंवा लहर म्हणतात. लाट आणि लहर. ठीक आहे. तारे, तारका आणि चांदण्या. तारे, तारका आणि चांदण्या. ओके, त्याच्यानंतर तुला. तुला म्हणजे तराजू. हा शब्द कधीच विसरू नका, हा परीक्षेला हमखास येतो. ह्याला उकार पहिला आहे तराजू. एखाद्या व्यक्तीची तुला केली. तुला केली म्हणजे त्या व्यक्तीला तराजूत बसवले. शब्द विसरू नका, परीक्षेला हमखास येईल. ठीक आहे, तुला म्हणजे तराजू. तुला करणे.
तुला करणे म्हणजे त्याचे वजन करणे. ओके. पुढचं दिवस दिन शब्द बघा कसा आहे. दिवस दिन. ओके. दिन. आणि दुसरा जो दुसऱ्या वेलांटीने असतो दिन, तो दिन म्हणजे गरीब असतो. ठीक आहे. पुढे देव अमर ईश सूर प्रभू. ईश्वर बघा देवाला किती नाव आहेत. अमर जो अमर आहे ज्याला मरण नाही. ईश जो ईश्वर आहे. सूर आणि प्रभू. ठीक आहे. असुर नाही, असुर नाही. असुर या शब्दाचा अर्थ राक्षस असा होता. असुर म्हणजे काय? राक्षस. आणि त्याच्या उलट सूर म्हणजे देव. ठीक आहे. धन पैसा वित्त दौलत संपदा द्रव संपत्ती. पैसा वित्त दौलत संपदा द्रव आणि संपत्ती या सगळ्याला धन असं म्हणतात. काय म्हणतात? धन. पुढे धनुष्य. आपण आधीच तो प्रश्न बघितला. कोदंड तीर कमठा चाप. ठीक आहे. कोदंड तीर कमठा आणि चाप. ओके. त्याच्यामध्ये सांगितलं होतं बघा कोदंड. त्याच्यानंतर नदी तटिनी सरिता. तटिनी आणि सरिता हा शब्द सुद्धा विसरू नका. तटिनी जिला तट आहेत. तट म्हणजे किनारे. तट म्हणजे किनारे. जिला किनारे आहेत. किराणे झालं ते किनारे पाहिजे होतं. ओके. ठीक आहे. पुढे नदी म्हणजे तटिनी सरिता. नजर दृष्टी कटाक्ष. नजर म्हणजे एक दृष्टी टाकणे. सिंह काय करतो? सिंहावलोकन करतो. तो पुढे जातो किती पावलं चालला आणि नंतर थोडी मान वळवतो आणि मागे बघतो. त्याच्या आशा करण्याला सिंहावलोकन म्हणतात. मागे कोणी आहे का, कोणी राहिलंय का ते तो पाहतो. आपल्या चांगल्या कामाचं सिंहावलोकन अवश्य करा. नवा नूतन नवीन. तुम्ही जर नवीन शर्ट घातला तर तुम्ही नूतन शर्ट घातला, नवीन शर्ट घातला असं. नारी स्त्री अबला. बघा हा अबला शब्द आहे ना, हा तसा योग्यच नाहीये. नारी ही काही अबला नाही. तिला जरी म्हटलं जात असेल तर जर नारी ही झाशीची राणी असू शकते, तर जर आजच्या काळामध्ये नारी ही कल्पना चावला असू शकते, अवकाशात जाणारी सुनीता विल्यम्स असू शकते, तर ती अबला असूच नाही. अबला म्हणजे जी गरीब आहे, जिचं कोणीही, जिच्यामध्ये बल नाही, जी शक्तीहीन आहे अशी नाही. नारी ही सक्षम असावी, ती दुर्गा असावी, अबला असू नये. बरोबर आहे. नारी कशी असावी? दुर्गा असावी, अबला असू नये. त्याच्यानंतर म्हणजे मुलींनी सशक्त आणि सक्षम व्हावं असं मला म्हणायचं. ठीक आहे. ओके. नारळ नारिकेल आणि श्रीफळ. नारिकेल आणि श्रीफळ. निर्बंध नियम. निर्बंध नियम. काही गोष्टींचे निर्बंध असतात, काही गोष्टींचे नियम असतात, समानार्थी आहे. निश्चय निर्धार. निश्चयाचा महामेरू सकल जनांशी उद्धारू असं शिवरायांना म्हटलं जातं. म्हणजे त्यांनी निर्धार केला होता, त्यांनी शपथ घेतली होती, त्याच्यानुसार स्वराज्य स्थापन केलं अखंड परिश्रम करून. नृप म्हणजे भूप भृपाळ नरेंद्र राजा राया राज्ञा. जो राजा आहे, जो भूप आहे, तो नृप आहे. शिवराय सुद्धा भूपती होते, राजे होते तसं. ओके. पत्नी नरेंद्र शब्द जो इंद्राचा, इंद्रांमधला नर. ठीक आहे. पत्नी बायको सहचारिणी अर्धांगिनी. बायको सहचारिणी अर्धांगिनी. पराक्रमी शूर. पराक्रमी शूर. ठीक आहे. ओके. अशा प्रकारे समानार्थी शब्दांचे तुम्ही प्रश्न आणि त्याच्यासोबत संग्रह वाढवायला हवा. काय करायला हवं? संग्रह वाढवायला हवा. एक सोपा उपाय सांगतो. मी माझ्या विद्यार्थ्यांना करायला लावायचो किंवा करायला लावतो. स्वतः रोजचे 20च्या 20 कमीत कमी 20 शब्द आपल्या चिठ्ठीवरती लिहून घ्यायचे का, ते खिशात ठेवायचे. जाता येता मित्राला विचारायचे, मैत्रिणीला विचारायचे. आपोआप तुमचे समानार्थी शब्द, म्हणी, विरुद्धार्थी शब्द तयार होतात. ठीक आहे. घटक आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. पुढचा शब्द आपल्या समोर आहे पराक्रमी. आपण बघितला शूर. पुढचा आहे परिसर प्रदेश. परिसर प्रदेश. परिसराभ्यासामध्ये आपल्याला हा घटक असतो. आपल्या अवतीभोवतीचा, आपल्या जवळचा जो भाग असतो त्याला प्रदेश म्हणतात. त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे पाय. पद चरण पाऊल.
पद चरण पाऊल. तुम्ही तुकाराम महाराज किंवा ज्ञानेश्वर माऊली यांची पालखी पाहिली असेल, त्याच्यामध्ये लाकडी खडावा असतात, त्याच पादुका पण त्यांना म्हणतात. ठीक आहे, म्हणजेच त्या चरण पादुका असतात, पायातल्या पाऊल असतात, पद असतं. पोपट शुक हा शब्द मुलांना बऱ्याच वेळा त्रास देतो. त्यांना पोपट म्हणजे काय लक्षात येतं, एक तर रावा येतो, राघू येतो. ठीक आहे, रावा राघू हे शब्द लक्षात येतात, पण कीर किंवा शुक हा शब्द त्यांना कळत नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे हे लक्षात घ्यायचं, पोपट म्हणजे कीर, रावा, राघू, शुक. ओके, पुढचं प्रचंड भव्य, प्रचंड भव्य दिव्य. ओके, पुढचा शब्द बघू. प्राचीन, प्राचीन पुरातन, जे जुनं आहे असं खूप प्राचीन आहे, आणि आता जे नवं असेल ते अर्वाचीन. मग आता पुरातन मंदिर, जुने काही हेमाडपंथी मंदिर असतात बघा, हेमाडपंथी म्हणजे त्यांची बांधणी वेगळ्या पद्धतीने केली असती, त्यांना बाजूनी त्या शिखराकडे वाढत जाणारी मंदिरं असतात, खांब असतात, खांबावर कोरीव काम असतं, ती शैली म्हणजे हेमाडपंथी दगडातली, त्यांना पुरातन मंदिरं म्हणतात. फरशी, लादी, फूल, सुमन कुसुम पुष्प, बहीण, सुमन कुसुम पुष्प म्हणजे फूल, बहीण, भगिनी, सहोदरी, सहोदर म्हणजे भाऊ, शब्द पहा काय आहे, सहोदर. सहोदर हा शब्द कशापासून झाला माहिती का, सह आणि उदर, उदर म्हणजे पोट, एकाच आईपासून जन्माला आलेले असले तर त्याला म्हणतात सहोदर, जे एकाच आईच्या पोटी जन्माला आले, सहोदर भाऊ, आणि जर सहोदरी असेल तर ती बहीण. बरोबर. पुढचा बावटा झेंडा, लाल बावटा म्हणजे लाल झेंडा. कोकणामध्ये जेव्हा वादळ येतं समुद्रामध्ये त्यावेळी लाल बावटा लावला जातो, म्हणजे धोक्याचा इशारा असतो. बाप, पिता, जन्मदाता, तात, वडील हा शब्द सुद्धा मुलांनी लक्षात घ्यायचा आहे. वडील म्हणजे तात, वडील म्हणजे तात. ओके, वडील म्हणजे तात. ठीक आहे, पुढे बेचकी, गलोल. गलोल माहिती का, खेड्यामध्ये मुलं वापरतात बघा, लाकडाला रबरी हे बांधून, नळी बांधून त्याच्यामध्ये गोटी किंवा दगड फेकतात. बैल, पोळ, खोंड आणि ऋषभ, बैलासाठीचा हा शब्द विसरू नका, बैलाला ऋषभ म्हणतात हा शब्द. ठीक आहे, ऋषभ. ओके, आणि शेवटचा शब्द आपण पाहत आहोत भक्कम किंवा मजबूत, मजबूत. ठीक आहे, आले लक्षात. अशा प्रकारे आपण काही प्रश्न, शब्द आणि शब्द संग्रह बघितला. घटक तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. थांबतो. गुड डे, बाय.